अडचण नाही तशी, ते ठरलेलं आहे. दोन्ही विंडो आपल्याकडे उघड्या आहेत. नाही नाही, आता आपलं रोजच चर्चा काल मी तो रात्री नागपूरला 1 तास आम्ही दोघं होतो, पडू पण पण बरोबर नाही, तिघच बसलो होतो, चालूच्या घरी बसलो 1 तास. त्यात काहीच दुमत नाही की ते 100% होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काही शंका बाळगू नका. तर तिथे मुंबई येणं वगैरे हे तर काय होईल, आपल्या हातात काही राहत नाही नंतर, कारण एवढं मोठं झालं की मग ते कुठल्याकडे भरकटून जाईल. मग हे हातात आलेलं आहे ते समाज शांत आहे. मी ज्या दिवस साखरेला त्या ते साखरेला आहे. आता फक्त आकडा मोठा आहे एवढाच आहे, आणि आपण काय लपून ठेवलेलं नाही आहे. संख्या येणारी खूपच, पण नाही शक्यतो काय होतंय, यांचं शेफोडी देतो भाऊ. आता माणूस मान्य करत नाही, यांचे शेफोडी देते एकामेकाचे, ते आमच्या आंदोलनात टाकलं मराठ्याच्या. झालं दुसऱ्यांनी केलं, मग तसं इतकं नाही होणार, असंच आहे ना. मार्ग काढलं पुढे व्हायचं. समाज शांत आहे, समाजाला आरक्षण पाहिजे आणि घ्यायची वाटती आहे, एवढंच आहे, एवढंच. ते हे बघा भाऊ, आम्ही पुन्हा तेच सांगतो तुम्हाला, पुन्हा तेच सांगतो की त्याप्रमाणे होतंय, झालंय, एकदम सोपं आहे. आम्ही उद्याच्या बैठकीतही चर्चा घेतो तुमच्याशी. तुम्ही सांगितलेली पूर्ण माहिती समाजापुढे आम्ही उद्या सकाळी ठेवणार, कारण उद्या 9 ते 3-4 बैठक, 4 वाजेपर्यंत ती लगातार खूप मोठी. त्यामुळं तुम्ही सांगितलेलं आहे आम्ही समाजापुढे ठेवतोय, आणि तुम्ही वापरलेले शब्दही चांगले आहेत ते की नोंदी मिळाल्या परिवाराला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. नुसतं लोकांना नाही होते एवढं, त्याच्या परिवारचे 4 जणांना. हा, पण आणि आपण जे ठरवलंय की ते कागदाप्रमाणे, त्याच्यावर एकदा तुम्ही नजर मारा. ते सगळ्या अधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे, त्याप्रमाणे झालं तर क्युरिटी मध्ये सुद्धा जायची गरज. म्हणजे म्हणत नाही ना जाऊ नका, हा हा, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे पण आहे आणि दोन्ही ऑप्शन आहेत आयोगाच्या माध्यमातून. लगेच महिनाभरात सेशन घेऊन लगेच त्याला मंजूर करतो. तोही मार्ग सोपा आहे. आता बघा तुम्ही अण्णा हजारे साहेबांचं बघा तुम्ही, काल ते इतके खुश, इतके फोन द्यायचे, शेवटी त्याचं लोकायुक्ताचं आपण केलं ना काल, शेवटी सांगितलं समजा थोडा लेट झालं त्यांचंही. 10-12-15 वर्ष लढा होता त्यांचा, लोकपालाचा लोकायुक्ताचा. केंद्रामध्ये तेही झालं. लोकायुक्ताचं यासाठी होत नव्हतं की विधान परिषदेमध्ये आमची मेजॉरिटी नव्हती, आता मेजॉरिटी झालेली आहे. मागच्या वेळेला आम्ही विधानसभेत मेजॉरिटी होतं त्यावेळेला करून घेतलं होतं, देवेंद्रजी असताना मुख्यमंत्री. मधल्या काळात ते मग यांनी ते टाळलं. पण आता अण्णांचा आग्रह इतका होता की शेवटी आम्ही काल मंजूर करून घेतलं. झालं की नाही? आयोगाचं काम सुरू झालंय का? हा, आयोगाचं काम सुरू झालंय का आपल्या? कुठल्या आपल्या आता सुरूच आहे ना आपल्या आयोगाचं काम, तर फुल फेसमध्ये चालू आहे, असं नाही ना. तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त एवढं लक्षात ठेवा. एवढं शब्द तुम्ही ऐकून घ्या. उद्या तुम्ही चर्चा करा. हा, उद्या बैठकीत चर्चाच आहे, त्यासाठी ठेवली. आपल्या हातात तुम्ही जसं म्हणता की आमचं ऐकतो, आणि बाकी दुसरे 200-500 हजार लोक दुसरे येऊन काही करत बसले की काय फरक आहे. म्हणजे ते झालेलं काम अजून त्याला लांबणे पडायचं, उगाच कुठेतरी भडकटायचा विषय, म्हणजे त्यात बदनामी व्हायची, असं होतं काम. तसं बीडला झालं की तिथे मला फोन करा, तुम्ही म्हटलं दुसरे असेल, पण घरचावळस करत त्या बाळांना बाहेरून कसं काढलं, ते वाचले कसे तरी. नाही, मी आतापर्यंत चुकीचा निर्णय घेतलाही नाही आणि चुकीचं होऊ पण दिलं, आणि मी खूप थांबवण्यासाठी आता मी रात्रंदिवस भाऊ काय सांगितलं लोकांना, शांततेचा हवं. म्हणजे आता तुम्ही इथं आलात म्हणून नुसतं बिहार नका म्हणून, बरं का. काय होईल मग त्यांनी, हा, की यांनी सुरुवातीला विनाकारण आंबडले येऊन त्यांनी एकाचं 2 केल्यामुळे हे पांगत गेलं. तरी मी शांततेचं आवाहन केलं, प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी मराठा समाजाने शांत राहा, कारण ओबीसी भाऊ ह्या आपला भाऊच आहे. गाव खेड्यात आपल्याला कोण येणार आहे भाऊ आमच्या मध्ये? लग्नाला वाढायचं असलं तरी आम्हाला एकमेकाचं लग्नात वाढायला जावं लागतं. कोणी वारलं तरी आम्हाला ओबीसी बांधवाला, मराठा बांधवाला एकमेकाच्या मोठीत जायला लागतं. आम्हाला शेतात अडचणी आल्या तरी तिथं पावसात जर कोण नसलं, काही संकट आलं तर एकमेकाला बांधायचे, शेजारच आम्ही ओबीसी बांधव मराठा बांधव एकमेकाला उचलायला. तुझा शिन बाबा एक दिवस बोंबलून, म्हणून मी रात्रंदिवस काय म्हणतोय, उत्तर मी फक्त त्याला देतोय, हे मान्य करणार मी एकट्याला, पण समाजाला ते समाजच होरगडीतोय पुरा. घ्या काठ्यान, घ्या कुऱ्हाडीन, कसं हे बरोबर नाहीये. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं मोठं भाषा बोलणं योग्य नाहीये. आमच्यासारख्या एखाद्या पोराने बोललं, एखाद्याच वाटतं चला ते पोरगळ बारगळ होते बोलले, तुमच्यासारख्या एवढं उंचीच्या माणसानं बोलणं म्हणजे प्रगल्भताच लक्षात येते लगेच तुमची काय.
शब्दाने शब्द वाढतो ते बंदच करू तरी नाही आम्ही केलेच ते बंद. आम्ही त्यांचं नाव घेत नाहीत आता या 4-5 दिवसापासून. हा. कारण आज धनगर बांधव आम्ही सुद्धा बांधायला बांधत राज्यभर एकमेकाचे. घराला घर आहेत आमची. एकामेकाला रात्री काही अडचण आली तर एकामेकाची तर अहो भाऊ तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो की ग्रामीण भागात ओबीसी बांधवाचं मराठ्यांचं इतकं आहे की समजा उदाहरणार्थ शेजारी जर आपल्या धनगर बांधवाचं घर असलं किंवा वंजारी बांधवाचं किंवा मराठ्यांचं तर चावी घराची त्याच्यापाशी ठेवून जाते शाळेतल्या पोराची. एवढा विश्वास आत्ताच आहे घराची. इतक्या वर्षात आपल्या आहेत ना सगळी त्याच्याकडे ते आंदोलनामुळे कधीच म्हणत नाही की हा धनगर बांधव याचं ते किंवा कसं ठेवू किंवा धनगर बांधव कधीच म्हणत नाही की मराठी ते चावी कशी ठेवू. आरक्षणाचा विषय ज्याचा आहे. धनगर मागतील त्यांचं, कोळी मागतील त्यांचं, पण त्यांचं तर भाऊ वेगळंच आहे ना. त्यांचं ते ठीक आहे तो आपापला मागेल सगळे. आम्ही कुठं नाही म्हणतो त्यांना. आमचा तर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे समाजात सोबत आहे तुमच्या. असं होतच कामा नाही आपल्याला. नाही होऊच देणार नाहीत आम्ही. आमचा शब्द आहे तुम्हाला. आम्ही तर ग्रामीण भागात तर होऊच देत नाहीत एकमेकात. फक्त हे आमचं एवढंच म्हणणं असतं दुखणं की एनटीला आणि व्हीजेनटीला आमचा धक्काच लागत नाही. धनगर बांधवाला आणि वंजारी बांधवाला तरी त्यांनी याचं ऐकून कशाला उगाच ओबीसीला पण आंदोलन करावं. सामान्य आमचं एवढंच विनंती धनगर कोळी हे नाही पण आपण ओबीसीला धक्का न लावताच करतोय आपण. नाही लागतच नाही ना. आमच्या नोंदीत मिळाल्या तर धक्का कसं लागत.